ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली विचारते चैतन्यला, आणि तुम्हाला गाडीचा नंबर दिला होता ना, तर त्या व्हॅनच्या नंबर बद्दल काही कळलं का असं म्हणते ती. नाही ना असं म्हणते चैतन्य, ती नंबर प्लेट फेक निघाली असं म्हणतो तो, त्याच्यामुळे व्हॅन ट्रॅकच होऊ शकत नाहीये असं म्हणतो तो. ती नंबर प्लेट खरी असली असती ना तर आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते ती व्हॅन आणि ते पेनड्राईव्ह आपल्याला मुलींपर्यंत पोहोचवतील असं वाटलं होतं, पण अजूनही आपल्या हाती काहीच लागत नाही असं म्हणते सायली. पेनड्राईव्ह मधलं कोड असं म्हणतो अर्जुन. दाखव मला कोड, दाखवा असं म्हणतो अर्जुन. कसले कोड असतील असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्याला देतो तो फोन. बघ तुला कळते का असं म्हणतो तो. का अर्थ आहे सगळ्या कोडचा असं म्हणतो चैतन्य. काहीच कळत नाही असं म्हणतो अर्जुन. हो पण हा कोड क्रॅक झाला ना तर आपल्याला कळेल ह्या कोडचा आणि त्या लोकेशन सोबत काय संबंध, मग आपण तिथे जाऊ शकतो असं म्हणतो तो. पण आधी जाऊन याला काय हरकत आहे असं म्हणते सायली. त्यातनं पुढच्या गोष्टींचा आपल्याला सुगावा मिळेल ना असं म्हणते ती. असं नको व्हायला की हा कोड क्रॅक होईपर्यंत मुलींना शोधणं मुश्किल होईल असं म्हणते ती. ठीक आहे आपण जाऊन येऊया एकदा असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य आणि सायली निघून जातो बघा प्रेक्षक त्या जागेवरती. तर आता इथे श्वेताला दाखवले आणि ती गोलूला घेऊन बसलेली असते. तर आता श्वेता म्हणते इतके प्रयत्न करून सुद्धा मला काही कळत नाहीये की अर्जुन आणि सायलीचा पुढचा प्लॅन काय आहे. बघू आता तुझ्या आईकडून काय कळतंय का असं म्हणते ती. तर आता ती खेळायला लागते मुद्दाम गोलू सोबत. तेवढ्यातच अस्मिता येते. सापडला, हेच ते नवीन पेपर्स मी सांगत होते ना, सायलीकडेच होता, मी विसरून गेले होते घ्यायचं असं म्हणते ती. सायली ते आराम करत असेल ना अस्मिता ताई असं म्हणते ती. आणि तुम्ही पेपर घ्यायला गेला तेव्हा डिस्टर्ब झाल्या नाहीत ना असं म्हणते ती. अगं सायली आराम करणाऱ्यातली आहे का ती. अर्जुन स्टडी मध्ये काहीतरी चर्चा चालली आहे. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत सुद्धा आलेत, काहीतरी सिरियसली बोलतायत असं म्हणते ती. तर आता इथे श्वेता म्हणते अस्मिताई 2 मिनिटं गोलूला घेता का. ते काय कुसुमताईचा फोन आला होता मगाशी, विचारत होते अर्जुन सरांना काही कळलंय का मुलींबद्दल म्हणून. तर बघा प्रेक्षक हो आता ती म्हणते की मी जाऊन बोलून येते कुसुमताईशी असं म्हणते. आणि आता इथे अस्मिता जा म्हणते. तर बघा प्रेक्षक आता इथे श्वेता उगली करायला जाणार आहे प्रिया आणि सचिनला. तिलाही सांगा अर्जुनच्या हाताला लागलंय काहीतरी असं म्हणते अस्मिता. तर आता श्वेताला धक्का बसतोय काय म्हणून. तर बघा प्रेक्षक ही मंद अस्मिता नक्कीच सांगणार पेनड्राईव्ह बद्दल. तर आता इथे श्वेता थांबते. काय लागलं हाती असं म्हणते श्वेता. अर्जुनला कोणता तरी पेनड्राईव्ह सापडला असं म्हणते अस्मिता, आणि त्यात असली तरी माहिती आहे असं म्हणते ती. श्वेताचा चेहराच उतरतो बघा प्रेक्षक ऐकून. अर्जुन सायलीवर तू लक्ष ठेवून ऐसच. आता त्यांच्या बोलण्यात पेनड्राईव्हचा उल्लेख आला किंवा डेटाबद्दल असं काही बोलले तर लक्ष ठेव असं म्हटलेलं असतं ना सचिन. मुली कुठे इथे कळलं अर्जुन सरांना पेनड्राईव्ह मध्ये सापडली का माहिती ती असं म्हणते ती. मला नाही माहित असं म्हणते अस्मिता. पेपरच्या नादात होते ना मी असं म्हणते ती. श्वेता तुझी मुलींबद्दलची काळजी कळते मला. तू मधुभाऊ कुसुमताई खूप अस्वस्थ आहात असं म्हणते अस्मिता. किती मंद आहे अस्मिता. एक काम कर ना, सायली आली ना तिच्याशी जाऊन बोल, ती तुला डिटेल मध्ये सगळं सांगेन असं म्हणते अस्मिता. किती मंद आहे सुभेदार मंडळी बघा प्रेक्षक. जिने किडनॅप करायला सांगितलंय त्याच वेळेला येऊन सांगताय डिटेल सगळे. किती काय बघा प्रेक्षक, किती मूर्ख कोणी असू शकतं. तर आता इथे श्वेता बडबडायला लागते मनातल्या मनात सचिनचा पेनड्राईव्ह अर्जुनला मिळालाय, म्हणजे अर्जुन सायली आता मुलींपर्यंत पोहोचणार असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन सायलीने चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात बघा प्रेक्षक त्या ठिकाणी. आणि आता ते शोधत असतात इकडे तिकडे काही मिळतंय का म्हणून. खूप काळक असतो प्रेक्षक पेनड्राईव्ह वर मिळालेलं लोकेशन तर हेच आहे असं म्हणतो तो. पण इथे तर फक्त झाडीच आहे असं म्हणतो तो. मुलींना इथे ठेवलं असेल का असं म्हणतो चैतन्य. वाटत नाही मला असं म्हणतो अर्जुन. त्या पेनड्राईव्ह मध्ये अजून एक लोकेशन होतं ना असं म्हणतो अर्जुन. हो ते ट्रॅक करू आपण असं म्हणतो तो. अगं पण अर्जुन सायलीला तर तो पेनड्राईव्ह सापडला कुठे असं म्हणतो सचिन आता श्वेताला. श्वेता म्हणते ते मला काहीच माहित नाही, आता फक्त मला एवढंच कळलंय की त्या दोघांना पेनड्राईव्ह सापडलाय. तर आता प्रिया पण ऐकत असते सगळं. त्यातलं सगळं डेटा त्यांनी रिट्रीव्ह केलाय. आणि हो प्रतिमाशी पण बोललेत म्हणे असं म्हणते ती. तिला काहीतरी विचारत होती की हा पेनड्राईव्ह रविराजचा आहे का. आता एवढंच कळलंय मला असं म्हणते ती. सगळं चुकतंय असं म्हणते प्रिया. सगळं चुकतंय असं म्हणून ती बोंबलायला लागते बघा प्रेक्षक आता इथे प्रिया. आता काय करायचं असं म्हणतो राकेश. तर आता इथे अर्जुन सायली इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य आलेले असतात त्या ठिकाणी. खरंच प्रेक्षक हो, म्हणजे खरं तर बघा प्रेक्षक हो अर्जुनचा लाईफ किती छान होता ना पहिला, मात्र ही सायली गाठ पडली आणि त्याच्यामुळे ते वात्सल्य आश्रम, त्या वात्सल्य आश्रमामुळे तिची पूर्ण लाईफ बरबाद झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण वात्सल्य आश्रमामुळे पहिला पण त्याच्यावरती अटॅक झालाच होता आणि ह्या वेळेला या मुलींमुळे पण अटॅक होणार. तर बघा प्रेक्षक मधुभाऊने इतकी घाण करून टाकलंय सायलीच्या जीवनामध्ये, एक फोटो सुद्धा काढून ठेवला नाही. त्यामुळे 3 वर्ष प्रिया ही सायली म्हणून राहिली घरामध्ये. तर खरंच प्रेक्षक मधुभाऊ मला अजिबात आवडत नाही सिरियल मध्ये, आणि त्याच्यामुळे सायली अर्जुनचं जीवन अजून किती जड होणार आहे बघणं पण खूप कंटाळा येतो खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे इकडे तिकडे शोधत असतात सगळेजण मुली मिळतात का म्हणून. पेनड्राईव्ह मधलं दुसरं लोकेशन हेच दिसतंय असं म्हणतो तो. ह्या घराकडे बघितलं तर असंच वाटतंय की हे घर तर खूप दिवसापासून बंद आहे. तर बघा केवढं आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे कदाचित मुलींना इथेच ठेवलेलं असेल असं म्हणते सायली. अशा गोष्टी करण्यासाठी कुणी अशीच पडीक जुनाट जमीनच शोधणार ना असं म्हणते ती. 2-3 दिवसांच्या वर कोणी इथे राहू शकेल असं वाटत नाही असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे बघूया चल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली आणि अर्जुन शोधत असतात. त्या बाजूला इन्स्पेक्टर सावंत. तर आता तेवढ्यातच एक माणूस येतो. हे असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत, इकडे हे घर कधीपासून बंद आहे असं म्हणतो तो. का माहित नाही बाबा असं म्हणतो तो. भरपूर वर्ष झाली असं म्हणतो तो. ते कोणी येत पण नाही. घर कोणाचं माहिती असं म्हणतो चैतन्य. नाही माहित नाही असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात. तर आता इथे सायलीला काहीतरी लागतं तिच्या हाताला.
तर बघते तर काय, तर तीच नंबर प्लेट असते बघा प्रेक्षक, आणि तीच व्हॅन असते जी त्यांना फुटेजमध्ये दिसलेली तीच. अहो असं म्हणते सायली. सावंत साहेब, चैतन्य भाऊजी इथे असं म्हणते सायली. हे बघा असं म्हणते सायली, या गाडीचा नंबर बघा असं म्हणते ती. सीसीटीव्ही फुटेज मध्ये गाडीची जी नंबर प्लेट होती ही तीच आहे असं म्हणते ती. तीच गाडी आहे ती असं म्हणते सायली. भाऊजी तुमच्याकडे नंबर आहे ना गाडीचा असं म्हणते सायली. येस असं म्हणतो अर्जुन. तू मला त्या गाडीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितलं होतीस ना, हीच आहे ती नंबर प्लेट असं म्हणतो तो. हीच आहे आणि व्हॅन पण हीच आहे असं म्हणतो अर्जुन. त्याचा अर्थ मुलींना इथेच घेऊन आले होते ही लोक असं म्हणतो अर्जुन. तुम्ही व्हॅन चेक करा असं म्हणतो अर्जुन. सायली आपण इथे बघूया असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक बघायला जाते की मुलींचं कुठे काय काय आहे का म्हणून. तर आता बघा प्रेक्षक हो, सायलीला काहीतरी सापडतं. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य आतमध्ये जातात व्हॅनच्या. अर्जुन सायली पण काहीतरी शोधत असतात इकडे. तर आता सायली अर्जुन आतमध्ये फोकस करून बघतात. तर आता त्यांना काहीतरी दिसायला लागतं. तर तिकडे एक बुक दिसतं. काहीतरी आहे तिकडे असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट हे बघ असं म्हणतो तो. तर आता तो बघा प्रेक्षक हो, झाडूची काठी घेतो आणि आता ओढतो ते पुस्तक आपल्याकडे. ओढून घेत असतो जोर जोरात. सावकाश सावकाश असं म्हणते सायली. अर्जुन आता ते पुस्तक घेतो. चल तिथे जाऊन बघूया असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली ते पुस्तक घेऊन आलेले असतात. तर आता ते वाचायला लागतात. तर आता सायली बघायला लागते. तर बघा प्रेक्षक हो, सायलीला धक्काच बसतो ते बुक बघून. तर प्रेक्षक हो, सायन्सचं बुक असतं ते. मणूचं अक्षर आहे असं म्हणते ती. म्हणजे मानसीची वही आहे असं म्हणते ती. हो असं म्हणते सायली. तुला खात्री असं म्हणतो अर्जुन. 100% खात्री आहे. अभ्यास घ्यायचे मी तिचा असं म्हणते सायली. काय मिळालं का व्हॅन मध्ये असं म्हणतो अर्जुन चैतन्याला. आम्हाला बुक सापडलंय आणि या बुक मधलं अक्षर मानसीचं आहे असं म्हणतो अर्जुन. मानसीचं असं म्हणतो चैतन्य. सायली वहिनी तुला माहिती आहे त्याचं अक्षर आहे का म्हणून, कारण हे अक्षर कोणाचंही असू शकतं असं म्हणतो तो. मी 100% सांगू शकते मानसीचंच हे अक्षर असं म्हणते ती. ह्याचा अर्थ एकच आहे की त्या लोकांचा एक अड्डा आहे आणि किडनॅप केलेल्या मुलींना त्यांनी इथेच ठेवलं असेल असं म्हणतो अर्जुन. हो मला पण असंच वाटतं असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. इन्स्पेक्टर सावंत तुम्ही तुमच्या कॉन्स्टेबलला एका माणसाला इथे ठेवू शकता का वॉश होण्यासाठी. ड्रायव्हरचा माणूस इथे आला तर आपल्याला लगेच कळेल असं म्हणतो तो. मी लवकरात लवकर असं बघतो असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. किंवा आता फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवूया असं म्हणतो चैतन्य. तर सायली म्हणते नाही भाऊजी थांबा असं म्हणते ती. पण इथली कुठलीही वस्तू हरवली ना तर त्यांना सुगावा लागेल की आपल्याला सगळं कळलंय असं म्हणते सायली. बघा प्रेक्षक हो, किती मूर्ख लोक आहेत. श्वेता सगळ्या गोष्टी सांगते तर लोकांना मूर्ख आहेत ही लोक. खरंच हिला वाटतंय पुस्तकाची माहिती मिळेल म्हणून. बापरे तुमची सगळे ऍक्शन सगळं काही माहिती आहे आणि श्वेता सगळ्या गोष्टी सांगते तर लोकांना. खरंच किती बिंडोक आहेत ही लोक. ही वही आपल्याला इथेच ठेवावी लागेल असं म्हणते सायली. बघूया ह्यात कोण अडकतंय ते असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक हो, इथे सुभेदार मंडळी वाट बघत बसलेले असतात अर्जुन सायलीची. तर आता कल्पना म्हणते अर्जुन सायली कसं काय आले नाही, तर श्वेता तिथेच असते बघा प्रेक्षक हो. अगं कल्पना कमाल करतेस असं म्हणतो प्रताप. तूच त्यांना बाहेर जायची परवानगी दिलीस ना, मग अस्वस्थ का होतीयस. हो ते लवकर येणार तर बोलले होते पण बघा ना असं म्हणते कल्पना. अजून पण आले नाही तसं म्हणते ती. मी बाहेर गेले ना तरी मम्माला एवढी काळजी वाटत नाही जेवढी सायली बाहेर गेल्यावर वाटते असं म्हणते अस्मिता. कारण सायली मम्माची फेवरेट आहे ना, मम्माला करमतच नाही सायली शिवाय असं म्हणते अस्मिता. गप ग असं म्हणते कल्पना. हो अच्छा अच्छा, म्हणजे मी जर घराच्या बाहेर गेलो तर कल्पनाला कळत पण नसेल. आम्ही दोघे तुला दिसतो तरी का ग कल्पना असं म्हणतो प्रताप. मी दिसते मम्मा तुला, मी दोघं दिसतोय तुला असं म्हणते अस्मिता. ए कल्पना हे बघ मी 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 इथे असं म्हणतो प्रताप. मी प्रताप 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 सुभेदार असं म्हणतो तो. दिसतोय का असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. काय चाललंय तुमचं असं म्हणते कल्पना. नका रे तिला त्रास देऊ असं म्हणते प्रतिमा. मम्मा मी मुलगी आहे तुझी अस्मिता असं म्हणते ती. लक्षात ठेव. हो असं म्हणते कल्पना. सायलीशिवाय मला काही दिसत नाही आणि अस्मिता तू जेव्हा प्रेग्नेंट होतीस ना तेव्हा तुझ्या बाबतीत सुद्धा मी अशीच वागायची कळलं असं म्हणते कल्पना. आरामात सावकाश असं म्हणत आता इथे अर्जुन सायलीला घेऊन येतो आतमध्ये. सायली अगं असं म्हणते कल्पना. तर आता सायली आलेली असते. अगं सायली काय झालं असं म्हणते कल्पना. त्रास होतोय का. नाही 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 असं म्हणते सायली. पायात गोळे आले असं म्हणते ती. सावकाश सावकाश बस असं म्हणते ती. तर आता सायली बसते. श्वेता अगं कुठे आहेस तू असं म्हणते कल्पना. एका टपमध्ये गरम पाणी आण आणि त्याच्यामध्ये मीठही घाला. सायली तुझे मी पाय चेपून देते असं म्हणते ती. नका चेपू तुम्ही असं म्हणते सायली. अहो तुम्ही अश्विनला फोन करा आणि सांगा की गायनाकला बरोबर घेऊनच आहे असं म्हणते कल्पना. हो मी कॉल करतो असं म्हणतो प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता तुझ्या काय पाय दुखण्याचं औषध आहे ना तर ते पटकन घेऊन यायचा. जा लवकर जा असं म्हणते कल्पना. सायली अगं काय शाला तू गेली होतीस बाहेर सांगितलं होतं ना नको जाऊस म्हणून. मी पाय चपते असं म्हणते ती. स्वतःची काळजी पण घेता येत नाही असं मला ओढायला लागते कल्पना. तर आता इथे प्रिया आणि सचिनला दाखवले. तर आता राकेश सुद्धा असतो तिथे. तर आता ते डिस्कशन करत असतात. तर आता प्रिया चिडलेली असते. बरं झालं श्वेताने वेळेवर तिने अस्मिताला फोन करून पुढची माहिती काढली, नाहीतर आपण संपलोच होतो असं म्हणतो राकेश. अर्जुन आणि सायली हात धुवून या सगळ्याच्या मागे लागले असं म्हणतो सचिन. आता कुठल्याही अलगर्जीपणा करून चालणार नाही असं म्हणतो सचिन. तर आता प्रिया खूप जास्त चिडलेली असते. तर आता बघा प्रेक्षकावरती बसते खुर्चीवरती आणि आता ती खूप जास्त चिडलेली असते. समोर येते ती सचिनच्या. तर आता ती राकेशकडे पण बघते. थांबलात का असं म्हणते ती. मी ऐकते बोला असं म्हणते प्रिया. बोला बोला असं म्हणते ती. प्रिया तू चिडू नकोस, म्हणजे मला माहितीये की काही गोष्टी हाताबाहेर गेल्यात पण मी सगळं काही करतो, कंट्रोल करतो मी असं म्हणतो तो. तर आता प्रिया बसते बघा प्रेक्षक खुर्चीवरती. पुढचं आपल्याला फॅक्शन सांगा असं म्हणते ती. नाही मला सगळं कळायला हवं असं म्हणते ती. लक्ष झालं ना की अख्खा डोलारा कोसळतो असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक सचिन आपला फोन बाहेर काढतो. हे लोकेशन, या लोकेशनवर आपण मानसीला ठेवतोय असं म्हणतो सचिन. धोनीचा एक मित्र होता त्याचा भाऊ वारला
आणि म्हणून आम्ही माणसेला इथे ठेवतोय. मग बाकीच्या मुली असं म्हणते ती. बाकीच्या मुलींना आपण आश्रम मध्ये शिफ्ट करणार आहोत असं म्हणतो राकेश. खाली माती असं म्हणते प्रिया. इथेच खाली ना माती असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो सचिन, आपण इतके दिवस मानसीला का धमकावतोय? कारण जेव्हा ती केससाठी कोर्टामध्ये उभे राहील तेव्हा जर ती अर्जुन सायलीच्या बाजूने साक्ष देईल तर तिने आपल्या बाजूने बोलायला हवं, म्हणून तर आम्ही तिला धमकावतोय ना असं म्हणते ती. मानसी या सगळ्याचा हुकुमाचा हिक्का असं म्हणते ती. प्रयत्न तरी तोच सुरू आहे असं म्हणतो सचिन. फक्त प्रयत्न असं म्हणते प्रिया. हा प्लॅन ऍक्शन मध्ये कधी येणार आहे असं म्हणते ती. तर आता इथे सायलीचे पाय टिपत असते कल्पना. तर आता इथे सायली म्हणते, राहू दे आई असं म्हणत असते ती. बरं वाटतंय मला असं म्हणते ती. बरं असं म्हणते कल्पना. तू अजिबातच स्वतःची काळजी घेत नाहीस हा सायली, तर असं म्हणते श्वेता. तेच तर म्हणते मी असं म्हणते कल्पना. पण सायली का माझं ऐकतच नाही असं म्हणते कल्पना. मामा तू असं हेव करतेस की आता तिची डिलिव्हरी होणार आहेस म्हणतो अर्जुन. ए अर्जुन तू गप्प बसा असं म्हणते कल्पना. मी म्हणाले होते ना सायलीने बाहेर जाता कामा नये. बघितलंस ना बघ लगेच कसं त्रास होतो ते असं म्हणते कल्पना. झालं असं म्हणते अस्मिता. मम्मा सायलीला घरात बसवल्याबद्दल बोलायला लागली असं म्हणते अस्मिता. मम्मा प्रत्यक्षात बायका हवा महिन्यापर्यंत काम करत असतात. स्वतः चालत जाऊन ऍडमिट होतात आणि डिलिव्हरी नंतर बाळ घेऊन स्वतःच घरी येतात असं म्हणते अस्मिता. अस्मिता हे परदेशातलं कौतुक हा मला नका सांगू. आपण भारतात राहतो असं म्हणते ती. पण मम्मा त्या दिवसांमध्ये हालचाल केलेली चांगली असते तुलाही माहिती आहे ना असं म्हणते अस्मिता. आता तू मला शिकवणार आहेस असं म्हणते कल्पनाने ओढते ती अस्मिताला. अगं सायलीला आता 8वा महिना लागेल असं म्हणते ती. आणि आता तुला सगळ्या हालचाली जपून कराव्या लागतील असं म्हणते ती. अर्जुन ती तुमची जी काय सोड चालली आहे ना त्याच्यामुळे सायलीचे पाय भरून आले तसं म्हणते कल्पना. आणि अर्जुन या अवस्थेत सायलीला पेनकिलर सुद्धा घेता येणार नाही. पायावर जर सूज आली तर त्यावरही औषध घेता येणार नाही. वाट बघावी लागेल फक्त असं म्हणतो प्रताप. हे सगळ्यांना घडून घेतलेलं दुःख आहे असं म्हणते कल्पना. माझं कुणी काय ऐकत नाही हेच मला काही समजत नाही असं म्हणते कल्पना. अगं कल्पना तू आधी जरा शांत हो असं म्हणते प्रतिमा. अगं गरोदर असताना छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात की असं म्हणते प्रतिमा. बरं झालं तू बोलीस असं म्हणतो अर्जुन. मम्मा तर पॅनिक मोड मध्येच गेली आहे, ऐकतच नाही काही असं म्हणतो अर्जुन. बरं थांबा जरा असं म्हणते सायली. मी जेवण घेऊ का? मला खूप भूक लागली असं म्हणते सायली. लगेचच असं म्हणते कल्पना. चल वाढायला घेऊन ते असं म्हणते कल्पना श्वेताला. तर बघा प्रेक्षक अहो असं म्हणते सायली. जरा येऊन बसा असं म्हणते सायली. हे बघा उगाच आईंशी तुम्ही वाद घालू नका असं म्हणते सायली. तुम्हाला जे काही त्यांना सांगायचं असेल ना समजावून सांगा असं म्हणते ती. कारण त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत. उगाच आवाज ओरडायची गरज नाही त्यांच्यावर असं म्हणते ती. कळलं असं म्हणतो अर्जुन. तुमचं असं आहे ना तुझं माझं जमे ना पण तुझ्या वाचून करमे ना असं म्हणते तो. तू सुनेचं सेम असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते हो सेम असतं मुलीचं आणि आईचं असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे सॉरी असं म्हणतो तो. तर आता इथे श्वेता थांबलेली सगळ्या प्रेक्षकांनी ऐकत असते ती अर्जुन आणि सायली काय करता येते. तर आता इथे अर्जुन सायली बोलतच असतात. तर आता श्वेता ऐकण्याचा प्रयत्न करत असते. हे लोक काय बोलतायत इन्व्हेस्टिगेशन बद्दलच काय असेल का असं म्हणते श्वेता. आता हे खरंच सोनोग्राफीला गेले होते की आणखीन कुठे जाऊन आले असतील असं म्हणते ती. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं असं म्हणतो सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया त्या फोन मधला सिम कार्ड बाहेर काढते. ज्या क्षणी सायलीला बेल मिळाली आणि ती इथून निघून गेली ना त्या क्षणापासून तिला इथे परत पाहण्यासाठी धडपडतीये मी असं म्हणते प्रिया. तिला इथे परत आणण्यासाठी मानसी हा एकमेव मार्ग आहे असं म्हणते प्रिया. तर आता ती सिम कार्ड बाहेर काढते. मानसीला जर आपण माझ्या मर्जीप्रमाणे बघायला लावलं ना तर ती सायलीला इथे नक्की आणू शकेल असं म्हणते ती. आणि हा प्लॅन उद्याचा उद्या अंमलात आणायला हवा असं म्हणते ती. तर आता सिम कार्ड फोडून टाकते बघा प्रेक्षक प्रिया. तर आता इथे सायली विचार करत असते. तर आता तिला आठवतं कसं सीसीटीव्ही मध्ये दिसलेलं असतं, कसं ती बॅग फेकलेली असते आणि कसं तिला तीच नेमप्लेट दिसलेली असते दुसरीकडे. तू मला व्हिडिओ मधून जी गाडीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती ना ती हिच आहे असं म्हटलं असतं चैतन्य. नंतर ते बुक सुद्धा सापडलेलं असतं. सगळं आठवतात इथे सायलीला. ही तर मनूचं अक्षर असं म्हटलेली असते ना सायली. सगळं आठवतं तिला. विचार करत असते बघा प्रेक्षक ती खूप तेवढ्यातच इथे श्वेता येते. तर आता ती एक टॉवेल घेऊन आलेली असते. तर बघा प्रेक्षक परत इन्फॉर्मेशन काढून घेण्यासाठी आलेली असते श्वेता. सायली मात्र खूप जास्त विचार करत असते. अगं श्वेता अगं काय करतेस असं म्हणते सायली. पाय सोड असं म्हणते ती. बाजूला असं म्हणते ती. सायली ताई मला आवडतं अगं तुझी काळजी घ्यायला असं म्हणते श्वेता. पण माझ्या पायाला हात लावलेलं मला आवडत नाही. नको करूच असं म्हणते ती. माहिती आहे मला पण माझ्या समाधानासाठी करू दे असं म्हणते श्वेता. असं समज तुझ्यासाठी नाही बाळासाठी करते मी असं म्हणते ती. तू काय ऐकणार नाहीस असं म्हणते आता सायली. बघा प्रेक्षक किती मूर्ख आहे बाई खरंच. तर आता श्वेता म्हणते अस्वस्थ दिसतेस तू खूप सायली ताई. मानसी आणि बाकीच्या मुलींचा विचार करतेस ना ग असं म्हणते ती. अर्जुन सरांना कळलं का ग मुलींबद्दल असं म्हणते ती. अगं पोलिसांची सगळी चौकशी तर चालूच आहे. आज आम्ही पण एका ठिकाणी गेलो असं म्हणून सायली सगळं सांगतो बघा प्रेक्षक. तिथल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच कल्पना येते. त्याला आता पाय दुखाचे थांबले का असं म्हणते कल्पना. किती म्हणते बघा प्रेक्षक सायली. मेन त्या बाईला सांगून टाकते की आम्ही काय काय करून आलोय म्हणून. खरंच प्रेक्षक इतका मूर्ख कसं काय कोणी असू शकतं. तर आता इथे मला बरं वाटतं असं म्हणते आता इथे सायली जेव्हा कल्पना विचारते बरं वाटतं का म्हणून. तर आता इथे सचिन आपला फोन घेतो आपल्या हातात. हे काय केलंस तू असं म्हणतो तो. आता दर 10 कॉल नंतर तू आपलं सिम कार्ड बदलायचं असं म्हणते प्रिया. तरच तुमच्यापर्यंत कोणी पोहोचू नाही शकणार असं म्हणते प्रिया. बरोबर आहे सचिन असं म्हणतो राकेश. या बाबतीत आपण प्रियाचं ऐकायला हवं असं म्हणतो तो. ह्या बाबतीतच नाही प्रत्येक बाबतीत माझंच ऐकायचं असं म्हणते प्रिया. आता मूळ मुद्द्यावर येऊया असं म्हणते ती. बिचारा अर्जुन त्या सगळ्या मुलींना खास करून मानसीला शोधत असेल ना असं म्हणते प्रिया. आपल्याला त्याची मदत करायला हवी असं म्हणते प्रिया. मदत असं म्हणतो सचिन. हो असं म्हणते प्रिया. आपण
तिला अर्जुन समोर उभं करायचं. मग जेव्हा ती कोर्टामध्ये उभे राहिल्या आणि ती सगळ्यांसमोर सांगेल की ती अल्पवयीन आहे म्हणून आणि तिच्या बाबतीत जे काय घडलं ते सायलीमुळे झालं, तेव्हा हा जो आनंद असेल ना तो वेगळ्याच लेवलचा असेल असं म्हणते प्रिया आणि हसायला लागते ती. आणि एकदा कसं झालं ना की सायलीच्या नशिबात परत पांढरी साडी असं म्हणते प्रिया. आणि मग विस्कटलेले केस, मला तो दिवस परत बघायचा असं म्हणते प्रिया. तो दिवस नक्कीच दिसणार असं म्हणते ती. तर आता प्रियाला थांबवतात दोघे, राकेश आणि सचिन. जेलमध्ये आल्यापासून तुझं वागणं जरा विचित्र नाही का झालंय असं म्हणतो सचिन. नाही म्हणजे अंडरस्टँड की जेलमध्ये आल्यावर थोडंसं मेंटली इम्बॅलन्स होतो, डिस्टर्ब व्हायला होतं पण असं म्हणत होतं. तर आता प्रिया खूप चिडते आणि उभारतीने म्हणते असं म्हणून ती आपल्या हातांवरती हात ठेवते. शांत राहायचं असं म्हणते ती. आणि मी काय सांगते ना ते पूर्णपणे ऐकून घ्यायचं. मानसीच्या आशा काही पुन्हा अर्जुन सायली समोर ठेवायच्या जेणेकरता ते मानसीपर्यंत पोहोचतील, मग अलगदपणे आमच्या जाळ्यात अडकतील असं म्हणते प्रिया. तर आता सचिन म्हणतो पण मेन प्रॉब्लेम आहे तो आहेच. आपण तिला किती धमकावलं तरी ती मानसी आपल्या बाजूने काही बोलायला तयारच नाही झाली असं म्हणतो सचिन. जर ती कोर्टात आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार नाही झाली तर असं म्हणतो सचिन. त्याचा मी विचार करून ठेवलाय असं म्हणते प्रिया. मानसी आपल्या मर्जीप्रमाणे कशी वागेल हे मला चांगलंच माहिती असं म्हणते प्रिया. तर असं बघ इथे समजा तर एकामध्ये काय ते सचिन मला सांग, घरामध्ये जे लोकेशन्स आहेत त्यातलं कुठलं असं लोकेशन तुला आठवतंय तिथे आम्ही त्या मुली शिफ्ट करू शकतो असं म्हणते प्रिया. हो असं म्हणतो सचिन. मानसीला आपण त्यातल्या एका लोकेशनवर शिफ्ट केलं तर आपोआप तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं म्हणते ती. तर आता इथे सायली बोलत असते मानसी सोबत आणि ती म्हणते मानसी कुठे आहेस तू बाळा, सुखरूप आहेस ना असं म्हणून बोलत असते आणि अर्जुन तिथे झोपलेला असतो. काळजी करू नकोस, आम्ही तुला लवकरात लवकर सोडून काढू असं म्हणते सायली. आता एका दगडात 2 पक्षी मारायचे असं म्हणते प्रिया. मानसी आणि अर्जुन सुभेदार असं म्हणते प्रिया. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला हाईक करायला अजिबात विसरू नका. तर बघा प्रेक्षक आजचा व्हिडिओ बघून खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे इतकं मंद दाखवलंय सायलीला आणि अर्जुनला, मात्र ती श्वेता बघा प्रेक्षक बाहेरून आलेली बाई आहे, तिचा काही माहित नाही ना पास्ट काय काय काय, आणि प्रत्येक वेळेला ती विचारत असते अर्जुन सायलीबद्दल. तरी यांना संशय येत नाहीये. त्या गोलूला बघण्यासाठी आणून ठेवतात ना सुभेदार मंडळी, त्याच दिवशी यांचा एंड झालेला असतो बघा प्रेक्षक म्हणजे त्याच दिवशी ठरलेलं होतं की सायली जेलमध्ये जाणार. खरं या लोकांना अजून कशी काय अक्कल येत नाही. आता अर्जुनचा काय जीव जातो की तो परत वापस येतो की तो कोमामध्ये जातो हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. मात्र आता ही श्वेता खूप डोक्यात जाते प्रेक्षक कारण महत्वाच्या काहीतरी सीन्स होत असतात आणि मध्येच ती बोलत असते काय झालं अर्जुन दादा, काय झालं सायली ताई, असं सारखं सारखं विचारत असते ना 2 मिनिटांनी. प्रेक्षक कंटाळा येतो का तुम्हाला पण ऐकायला? मला खूप कंटाळा येतो. दर 2 मिनिटांनी ती येऊन येऊन चौकशी करते ना प्रेक्षक खरंच खूप कंटाळवाणं आहे. तर बघा प्रेक्षक आज एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा. आणि प्रेक्षक अजून काही फीडबॅक द्यायचे असेल तर नक्की सांगा. आणि प्रेक्षक तुम्हाला श्वेता डोक्यात जाते का ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा.